असेल तर बगरे सर असं खात्रीने सांगतात. आणि हे कोण करू शकतं तर पवार साहेब करू शकतात. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. कारण आता वारीचे दिवस आहेत. तुम्ही इतके सौजन्य मूर्ती आहात ना की मला खरंच खात्री वाटत नाहीये की तुम्ही राजकीय नेत्यात आणि खासदार म्हणून निवडून आलात. आणि तुम्ही म्हणालात की मी प्रसंगी मारतो पण विद्यार्थ्यांना. आता ती वेळ मी तुम्हाला आणून देतोय असा प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आरोप होतो की देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा विद्यार्थ्यांना धडा शिकवणार लोकसभेत काय बोलणार त्यांच्याशी? तर 20 लाख जनतेचा मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे. आणि संसदेसारख्या मान सभागृहामध्ये मला काम करण्याची जी आज संसदेमध्ये देशाचे कायदे होतात आणि मग तिथं जर विरोधामध्ये किंवा जनतेच्या विरोधामध्ये जर काही तयार होत असेल, म्हणजे जसं आयरनीवरती घाव घातले जातात ती शोषण्याची तयारी मी आजपर्यंत ठेवली म्हणून म्हणजे ठेवली त्यामुळे मी आजपर्यंत कुठेतरी आलोय. परंतु मला हातोड्या मारण्याची जरी वेळ आली तर ती नक्की मी करणार आहे. आणि विरोधाची भूमिका जिथं घेण्याची वेळ येईल तिथं मी कणखरपणे, मग त्यावेळेस मी किती नाजूक आहे किंवा किती प्रेमळ आहे किंवा किती नरम आहे हा विचार न करता जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु आता फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे इतिहास बदलू दिला जाणार नाही. त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. असाच एक कार्यक्रम असतो आमचा तोंडी परीक्षा. त्या तोंडी परीक्षेची चाचणी घेतो तुमची, कारण तुम्ही एक कणखरपणे निर्णय घेतलाय. फरक स्पष्ट करा, शरद पवार अजित पवार. शरद पवार. फरक स्पष्ट करा, मोठं सविस्तर उत्तर द्या. तर पवार साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला किंवा देशाला, म्हणजे पाठीमागे मग कोणतरी बोललं होतं मला आठवत नाही, परंतु देशाला न लाभलेले पंतप्रधान म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिलं जातं. शरद पवार साहेबांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं ते एवढं देशामध्ये कोणीच केलेलं नाही आहे. म्हणजे पवार साहेबांसारखा नेता होणे नाही की शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं देशात दुसरी हरित क्रांती घडवण्याचं काम पवार साहेबांनी केलं आहे. आणि अशा नेतृत्वाच्या खाली मला काम करण्याची संधी मिळते. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार जातात, तुम्ही सगळे आपण बघतोय, त्याच्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. असं पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुमच्या पुढं हा प्रश्न होता की आपण यांच्याबरोबर जायचं का यांच्याबरोबर राहायचं? कसं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की मी खूप छोटा कार्यकर्ता. एक गोंडेगाव म्हणजे आजही तिथे 441 मतदान आहे म्हणजे आज. आणि मी ज्यावेळेस पंचायत समितीला उभा होतो त्यावेळेस 322 मतदान असलेलं छोटं गाव आहे. आणि अशा गावाला माझे जे राजकीय गुरु आहे किंवा मी तर ते पिता समान आहेत माझ्या, श्रीराम शेटे साहेब, आणि ते पवार साहेबांचे म्हणजे अतिशय एकनिष्ठ, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही असतील त्याच्यामध्ये शेटे साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि त्यांनी मला खऱ्या अर्थानं की एक आदिवासी मुलगा आहे, मी गावचा सरपंच, म्हणजे गावचा सरपंचसुद्धा लोकांनीच मला केलं. आणि मग हे कोणी केलं तर शेटे साहेबांनी केलं. आणि शेटे साहेब ज्यांच्याशी एकनिष्ठ आहेत पवार साहेबांशी, आणि मग त्या पवार साहेबांना आपण सोडून शेवटी राजकारणामध्ये किती चढ उतार झाले तर शेवटी विचाराची जी विचारधारा जी पटते ती शेवटपर्यंत सोडली नाही पाहिजे असं मी मताचा आहे. आणि ती मी सोडण्याचा प्रयत्न म्हणजे मला भरपूर झालं की तुम्ही या, असं करू तसं करू, किंवा मला अनेक पाठीमागच्या याच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या झाल्या, तर त्यावेळेस हे माझा डिमांड केली होती की तुम्ही आमच्याकडे हा सगळा खर्च करू. म्हटलं ज्यांनी मला मोठं केलं शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार. आणि मी निवडणुकीमध्ये पवार साहेबांना शब्द दिला की साहेब तुम्ही असेपर्यंत तरी, म्हणजे माझा जीव असेपर्यंत तरी मी तुम्हाला सोडणार नाही. आणि त्यामुळे मग तो विचारच मनात कधी आला नाही ना आणून दिला नाही. म्हटलं राजकारण गेलं तरी चालेल, पण तो आपण ज्यांच्यामुळे मोठं झालो त्यांना विसरायचं नाही. सर्वसामान्य मतदार होता तुमच्यासोबत तुम्ही म्हणतायत, परंतु कांद्याचा किती हातभार लागला तुमच्या निवडणुकीला? या निवडणुकीमध्ये तसा कांद्याचा तर फार मोठा वाटा आहे. म्हणजे याच्या बाबतीत मी असं सांगेल की निवडणुकीची जी सांगता सभा होती पिंपळगाव बसवंतला, तर त्यावेळेस माजी आमदार अनिल कदम, जयंत भाऊ दिंडे, आम्ही सगळे म्हणजे अमोल कोल्हे साहेब होते, नंतर जयंत पाटील साहेब होते, परंतु आम्ही शेजारी बसलेलो होतो. तर त्यावेळेस अनिल कदम मला म्हणे सर निवडून आले ना तर तुम्ही पहिला म्हणे कांद्याचा देव करा, म्हणजे कांदा सोन्याचा बनवा नाही तर चांदीचा बनवा आणि देवघरात ठेवा. मग मी त्यांना म्हटलं देवघरात तर ठेवील, परंतु वाटलं तर एक कांदा गळ्यात तरी हिमताच करून आणि तो गळ्यात घालील. म्हटलं ठीक आहे, अजून करता आलं नाही पण तू नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी कांदा हा इफेक्ट फार मोठा आहे मतदारसंघामध्ये. आणि म्हणजे ते जे
कळवण आहे, देवळा आहे, चांदवड आहे, निफाड आहे, येवला आहे, नांदगाव आहे किंवा मालेगावचं आहे, या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते एक पीक म्हणजे मग ते उन्हाळ कांद्याचं असो किंवा लाल कांद्याचं असतो, परंतु त्याच्यावरती सगळी त्यांची आर्थिक गणितं अवलंबून आहे आणि ती आर्थिक गणितं या अलीकडच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये खूप करोनाच्या काळापासून तर खूप डळमळीत झाली आणि त्याचा परिणाम लोकांनी म्हणजे बाकीचे विषय तर आहेच, तिथे रेल्वेचा विषय आहे, तरुणांचा विषय आहे किंवा महिलांचे प्रश्न आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, परंतु याचबरोबर कांद्याचा मोठा प्रश्न म्हणजे एक नंबर कांदा आणि मग बाकीचे विषय असं मी मानतो. एकंदरीत बघितलं तर तुम्ही आता काही दिवसांपूर्वी शिक्षक होतात, म्हणजे ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक होतात, बरोबर. पण आता असा उलटा झालाय की लोकसभेच्या शाळेत आता तुम्ही विद्यार्थी आहात. हे आव्हान तुमच्यासमोर कसं आहे आणि एकंदरीत इथे तुम्ही धडे कोणाकडून घेता, म्हणजे शाळेत तुम्ही शिकवता पण इथे धडे कोणाकडून घेता तुम्ही? तर ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली ते चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे पवार साहेब आहे आणि पवार साहेबांच्या पायावर पाय ठेवून आदरणीय सुप्रियाताई त्या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या संसदेमध्ये म्हणजे संसद रत्न म्हणून त्यांना 5 का 6 वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेब आहेत आणि एक शिक्षक असल्यामुळे मला समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. आता संसदेमध्ये शिकण्यासाठी तर त्यांची मदत होणार आहे आणि समाजात वागत असताना अनेक तुमच्या आमच्यासारखे किंवा सर्वसामान्य मतदाराकडून सुद्धा शिकायला आपल्याला मिळतं. या गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. अनेक आपण सर्वसामान्यातलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला वाटतंय. आता असं आहे की शाळेमध्ये असताना तुम्ही खूपदा प्रश्न विचारले असणार आहेत मुलांना. हो. आता इथं असं आहे की इथं पल्लवी आहे,